नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर अलीकडेच पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झालेला आहे. पीएम किसानचा 21वा हप्ता गेल्या वर्षाच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे. पण शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरीचा हप्ता अजून पण राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील व योजनेची लाखो लाभार्थी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. पण शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारण 10 ते 15 दिवसात नमो शेतकरीचा हप्ता वर्ग होतो. पण यावेळी नमोचा हप्ता 1 महिना उलटल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही अजून. म्हणूनच शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात शासनाच्या विरोधात नाराजगी आहे. खरे तर सध्या राज्यात स्थानिक स्तरावर संस्थेच्या निवडणुकीचे रणधुळी सुरू आहे आणि त्याच निवडणुकीच्या नमोच्या हप्ता वितरणावर परिणाम होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, कधी मिळणार शेतकऱ्यांना पैसे? गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य निवडणुका आयोगाने तसेच या मदतीचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी सध्या राज्यात आदर्श आचारसंहिता सुरू आहे. आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने सरकारला कोणत्याही आर्थिक लाभाच्या योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येत नाही. यामुळे नमो शेतकरी किसानचा हप्ता जोवर महानगरपालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता आहे तसे त्यावर मिळणार नाही. पण आता आचारसंहिता संपली की या योजनेचा लाभ मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. पण अद्याप सरकारने याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळे या योजनेचा लाभ नेमका कधी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.